27 तारीख हा पहिला दिवस मराठवाड्यामध्ये सकाळच्या पहाटच्या वेळेला जसं लाईव्ह मध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं तिथे रिमझिम पाऊस देखील झालाय आणि अजूनही नागपूरला सध्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस चालू आहे। तर चंद्रपूर हिंगणघाटमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सध्या पाऊस चालू आहे। आणखीन पुढचे 2 तास म्हणजे रात्री 12-1 वाजेपर्यंत नाशिकच्याही उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे। कन्नडच्या पश्चिम भागात देखील हा पाऊस होणार आहे। जळगाव देखील संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस होणार आहे। उद्या 28 तारखेला म्हणजे उद्या सकाळी पहाटे 8 घंट्यामध्ये कुठं कुठं पाऊस होणार आहे त्याचा आढावा देखील घेऊयात। पण तत्पूर्वी आजची रात्र कशी जाणार आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतंय की सध्या वातावरण आपल्या भागाचं गेलं निघून, उद्या काय एवढं बनणार नाहीये। पण मित्रांनो आजही जळगावमध्ये आपण जसं काल जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती सांगतोय की 27-28 तारखेला 2 दिवस धोका आहे। गारपिटीचा रडार काही अंशी बनलेला आहे। जेवढी टक्केवारी सांगितली त्याच पद्धतीने तितकी कमी आहे। म्हणजे बरेचसे हजारो हेक्टर किंवा 2-2 हजार हेक्टर जमिनीच्या मध्ये नुकसान काही अजून झालेलं नाहीये। त्यामुळे हा एक आनंदाची गोष्ट तुमच्या माझ्यासाठी आपण पाहतो आहे की टक्केवारी जी आहे त्या टक्केवारीनुसार हे वातावरण अजूनही डेव्हलपमेंट होत आहे। तर आता सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। नागपूर, चंद्रपूर, हिंगणघाट आणि नाशिकच्या उत्तर भागांमध्ये आगमन झालेलं आहे। हा पाऊस कुठे जाणार आहे, आजची 27 संध्याकाळची कशी असणार आहे हे देखील पाहूयात आणि आपण तुमच्या कमेंटकडे नंतर वळूयात। तर आता बघा सध्याची कंडिशन आपण जर पाहिली, मी तालुक्यांची नावं घेईल, त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी देखील आपल्याला कमेंट करायच्यात। काटोलमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। नागपूरच्या देखील पश्चिम भागातले जे काही 1-2 तालुके आहेत या भागात देखील वातावरण हे सक्रिय झालेलं आहे। विजांचा लखलखाट देखील अधूनमधून तिथे पाहायला मिळतोय। सर्वाधिक जास्त मोठा रडार जे बनलेला आहे तो हिंगणघाटच्या चिमूर भागाकडे, तिथे देखील वातावरण बनलेलं आहे। तिथे देखील सध्या पाऊस सक्रिय झालेला आहे। चंद्रपूर, गडचिरोली देखील बऱ्याच भागांमध्ये वातावरण आगमन केलेलं आहे। चंद्रपूर उत्तर भाग, गडचिरोलीचा शहर परिसर हा देखील सध्या पावसाच्या रडारवरती आलेला आहे। मध्यरात्री आणखीन इथे जोर वाढणार आहे। तर आता नाशिकमध्ये काय करतो डब्ल्यूडी ते देखील पाहूयात। मनमाडमध्ये वातावरण हे सक्रिय झाले आहे। मनमाडची दक्षिण बाजू, येवल्याची पूर्व बाजू, ह्या मनमाड आणि येवल्याच्या दोन्ही बाजूस हे वातावरण डेव्हलप झालेले आहे। हे वातावरण मल्टिपल होणार आहे कारण की डब्ल्यूडीची सिस्टम आहे। त्यामुळे या भागांमध्ये वातावरण आणखी पुढच्या 2 तासामध्ये सक्रिय होणार आहे। तर सक्रिय होणार आहे संध्याकाळची 12 ते 1 वाजेपर्यंत कुठल्या कुठल्या भागांमध्ये हा पहाटे तुम्हाला समजा पाऊस पडलेला, रात्री पडलेला पाऊस तो दिसेलच। तर हे भाग कोणते आहेत, आज संध्याकाळची 27 तारीख, तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, आता वैजापूरचे शेतकरी म्हणते आमच्याकडे चांदणीपती पूर पडलेला आहे। तर पाठच्या वेळेला बघा काय रिझल्ट येतो तो। वैजापूर, पैठणचा मोजका भाग, गंगापूर जो छत्रपती संभाजीनगरकडची जी साईट येते या साईडला भोकरदन, कन्नड, सिल्लोड हे 2-3 तालुक्याच्या मध्ये देखील येत आहेत। त्यामुळे हा एक रेड अलर्ट आहे। अकोला, बाळापूर परिसर, अकोट परिसर देखील या भागाचं कंडिशन आहे। सतीश वालटेसर आपल्या येवल्यामध्ये काही ठिकाणी पूर्वेकडे मनमाड साईडला हा पाऊस होणार आहे। सांगलीला मध्यमच पाऊस राहील मित्रा, कमेंट मी नंतरच घेईल। त्यानंतर जे अरबी समुद्रातलं बाष्प सध्या मॉडेलनुसार ट्रान्सफर होताना दिसते सकाळी पहाटपर्यंत पुणे, अहिल्यानगर परिसर, म्हणजे याच्यामध्ये माझ्याही अंदाजामध्ये 5-6 घंटे उशीर होते। उद्या पहाटपर्यंत या वातावरणाचा आपल्याला परिणाम पाहायला मिळेल। जळगावला उद्या पहाटपर्यंत आणखीन टेन्शन आहे कारण की डब्ल्यूडीचं बाष्प दिसत नाही आणि ठीक असं आहे की जवळपास 5 मिनिटं आपल्याला चांदण्या दिसतील, 10 मिनिटं चांदण्या दिसतील, 15 मिनिटं चांदण्या दिसतील, अजून अर्धा घंटा चांदण्या दिसतील, पण त्या चांदण्या ह्या दिवसामध्ये कुठे गायब होतील हे देखील मेळ लागत नाही अशी कंडिशन मॉडेलची आहे। आता सध्या अरबी समुद्रामध्ये येऊन ठेपलेलं बाष्प जे आहे ते रात्रीच्या वेळेला शांत वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे। काही ठिकाणी पोषक असे रडार बनलेले आहेत, तो म्हणजे मनमाडचा, नाशिकचा जो भाग आहे तो उत्तरेकडील भागांमध्ये हा रडार बनलेला आहे। मी पहिले तुम्हाला रडार कुठे कुठे बनला आहे सध्याच्या टायमिंगला तो भाग व्यक्त करतोय। मालेगाव पासून अंदाजे किलोमीटर 70 असेल मनमाडची बाजू आहे। मनमाडच्या बाजूस हा रडार बनलेला आहे। वैजापूर पासून उत्तरेस हा रडार बनलेला आहे। निफाड पासून पूर्वेस हा रडार बनलेला आहे। त्यामुळे हा रडार जो सरकत जाणार आहे तो मालेगावकडे सरकत जाणार आहे, धुळ्याच्या कडे सरकत जाणार आहे, कन्नड, चाळीसगावकडे देखील सरकत जाणार आहे। या भागाकडे ही सिस्टम ही सक्रिय होणार आहे। त्यामुळे अरबी समुद्रातलं बाष्प मुंबई लगतच्या किनारपट्टीपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे आता बऱ्याच भागांमध्ये सध्या आपण पाहतोय अकोल्यामध्येही चांदणे, पण पहाटपर्यंत तुम्हाला पाऊस होणारच आहे। अमरावतीमध्ये काही ठिकाणी चांदणे, काही ठिकाणी सध्या हलक्या सरी चालू आहेत। जो म्हणजे नागपूरचा भाग, इथे देखील वातावरण लवकरच सक्रिय होणार आहे।
आणखीन जर पाहायला गेलं तर पैठणमध्ये चांदण्यात टिपूर दिसत नाहीये. पैठणच्या काही भागांमध्ये गंगापूरमध्ये आहेत, पण ह्या भागातल्या चांदण्या देखील सकाळपर्यंत झाकून जातील. 2 वाजेपर्यंत पाऊस इथे आगमन करेल. उद्या पहाटपर्यंत आजची संध्याकाळ म्हणजे 12 ते 2 2-3 तासाचा फरक राहिलाय. 5-6 तासाचा फरक आत्ताच्या टायमिंगनुसार राहिलेला आहे. तर सोलापूरमध्ये देखील हलक्या सरी आहे. सांगलीमध्ये देखील ढग येऊन पोहोचले आहेत. तिथे देखील वातावरणाचा परिणाम आपल्याला अवघ्या काही तासामध्येच म्हणजे 5 ते 6 घंट्यामध्ये इथे सांगलीला देखील हलकी बुरबुर चालू होईल. मात्र नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, गडचिरोलीला आणि भंडाऱ्याला ह्या 4 जिल्ह्यांना सर्व तालुक्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीचे व्हिडिओ तुम्हाला सकाळी देखील पाहायला नक्की मिळतील. असे काही ठिकाणी गारपीट झालेले आणि आपण दुपारपर्यंत बघितले की येवला वगैरे भागात गारपीट झाल्याचे चित्र पाहायला मिळेल. आता विषय क्लिअर करतोय की उद्या पहाटे 10 वाजेपर्यंत म्हणजे 28 तारखेला 28 डिसेंबरला पहाटेपर्यंत 10 वाजेपर्यंत कुठल्या कुठल्या भागात ही सिस्टम असेल तर जळगाव जिल्हा याच्यामध्ये येतोय, जळगाव परिसर याच्यामध्ये येतोय, अकोला, अमरावती हा देखील परिसर पुन्हा येतोय. कारण की ही जी ह्या दिवसाची सिस्टम आहे ती संध्याकाळी डेव्हलप होते आणि पहाटपर्यंत आगमन करते. दिवसा पुन्हा वारे सुटते, परत ते निघून जाते आणि उद्याच्या दिवसच पावसाचं आगमन आहे. फक्त 24 तास टेन्शन राहिले आहे. जसं मी थंबनेलवरती किंवा टायटलवरती तुम्हाला मी सांगितलंय की जळगाव अजूनही 24 तास टेन्शन आहे. छत्रपती संभाजीनगरला पिकांपुरता पाऊस पडेल मोजक्या भागांमध्ये, जसं की टक्केवारीनुसार 25%, 65% क्लाउड कव्हरिंग आणि 65% भागामध्ये हा पाऊस होईल. 65% भागामध्ये कशा पद्धतीने होईल की काही ठिकाणी नुसतं पत्रम पाणी उघडेल तर 10-15 ठिकाणी पेंडबंदी होईल. अशी ही कंडिशन आहे छत्रपती संभाजीनगरची, अशी कंडिशन आहे अहिल्यादेवी नगर परिसराची, अशी कंडिशन आहे पंढरपूर, सोलापूर, सांगलीची. त्यानंतर जालन्याची सुद्धा सेम कंडिशन आहे. फक्त पत्रावून पाणी उघडल किंवा काही ठिकाणी पेंडवल पाऊस पडेल असा कंडिशन आहे. तर ठोक पावसाची जी कंडिशन आहे ती जळगाव, छत्रपती संभाजीनगरच्या 1-2 ठिकाणी, अकोला, अमरावतीमध्ये 1-2 ठिकाणी, बुलढाण्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आज संध्याकाळी डेव्हलप सिस्टीम तयार होईल आणि पहाट वेळेला हा पाऊस देखील पाहायला मिळेल. जळगावच्या शेतकऱ्यांना विनंती असेल, वैजापूरच्या शेतकऱ्याला विनंती असेल, आजच्या दिवस जनावरे आतमध्येच बांधा. कारण की सिस्टम तुम्हाला आता चांदणे दिसत आहेत. रात्री अचानकच हा बदल नक्की होणार आहे. मराठवाड्यातलं वातावरण हे मात्र कमी झालेलं आहे. वारे दिवसभर जसं मी मागील व्हिडिओ सांगितले ते प्रचंड प्रमाणे वाहिलेत. त्यामुळे मराठवाड्यातल्या फक्त ह्या 4-5 जिल्ह्यांना पावसाचं कंडिशन अजूनही कमी झालेली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड मात्र जो पश्चिम साईड आहे, कडाष्टी साईड आहे, इकडे वातावरण सिस्टम बनलेले आहे, बनणार देखील आहे. त्यामुळे धाराशिव, अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचाही उत्तरेकडील भाग, अंबड वगैरे जो काही पट्टा असेल तो पट्टा आणि इकडे बुलढाण्यामध्ये देखील देऊळगाच्या चिखली, खामगाव, मेहकर हे जे पट्टे आहेत याच पट्ट्यामध्ये देखील ही कंडिशन आहे. रिसोड, वाशिमला देखील अजूनही धाक कायम आहे. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना पावसाची जी कंडिशन आहे ती WDच्या रडारवरती जो येणार आहे ती सकाळपर्यंत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर आता चित्र बघूयात आपण जळगावचं पुन्हा एकदा. कारण की जळगावला संध्याकाळी पहाटच्या वेळेपर्यंत कोणत्याही क्षणी, मध्यरात्री पहाटच्या वेळेपर्यंत कोणत्याही क्षणी पाऊस हा जोरदार होणार आहे. त्यांच्या तालुक्याची देखील नाव आपण जळगावचे पहिले पूर्ण करूयात. जामनेर परिसर, बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग, मोहोताळा परिसर, त्यानंतर एरोंडल परिसर आहे. एरोंडल परिसरानंतर सोयगाव आहे. मलकापूर परिसर बुलढाण्याचा भाग देखील येतोय. जळगाव, जामोद देखील येतोय. कन्नड, वैजापूर परिसर पुन्हा वातावरणाच्या रडारवरती आहे. कोणी फोन करत होते मला वैजापूरचे, त्यांना विनंती हा इतकाच स्क्रीनशॉट किंवा इतकी स्क्रीन रेकॉर्डिंग घेऊन ही टाकून द्या. श्रीरामपूरला देखील असलम सय्यद सर आपल्या देखील भागात ही कंडिशन सक्रिय होणार आहे. नागपूरचं टेन्शन सध्या वाढलेलं आहे, पण नागपूरच्या टेन्शनमध्ये आणखीन 2 तास ही देखील कंडिशन आहे. पुसद आणि डिग्रजला कंडिशन अशी आहे पडेल किंवा नाही पडणार, दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. कारण आपल्या भागामध्ये दिवसभर वारे जोराने वाहिलेत. काही ठिकाणी पेनवणी पाऊस झालाय. सिस्टम तुमच्याकडे फक्त आजच्या दिवस जास्त प्रमाणात होती, उद्या देखील आहे. ते उद्या कशी आहे ते देखील पाहून घ्या. उद्या तुमच्या भागात वातावरण बनेल, विखुरल्या स्वरूपाचं बनेल, हलकेसे धुळे पडतील आणि ते निघून जातील. त्यामुळे नांदेड, यवतमाळ, परभणी ह्या जिल्ह्यांना एवढं काही धाक नाहीये. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, नागपूर जिल्हा, नाशिक परिसर किरकोळ धाक आहे. धाक म्हणजे गारपिटीचा इशारा जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला देखील नाहीये. त्यामुळे नाशिक क्षेत्रामध्ये आणि इकडे दक्षिण भाग, सांगली, सोलापूर, कोकण किनारपट्टी या भागांना गारपीटसाठी मी वातावरणाबद्दल घाबरटपणा दिला देखील नाहीये आणि तिथे अजूनही गारपीटीचा कुठेही पत्ता झालेला नाहीये. जो जळगाव जिल्हा सांगितलाय आणि त्यानंतर मी बुलढाणा जिल्हा देखील सांगितलाय, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अद्यापही गारपीट झालेली नाही. ती आनंदाची गोष्ट आहे. पण उद्याचा दिवस
यांना धाक कायम आहे, त्यामुळे गारपीट झाली नाही या भ्रमात राहू नका. उद्याचा दिवस तुम्हाला टेन्शन आहे. अहिल्यादेवी नगरचा पाऊस आला नाही म्हणतात एक जण, तुम्ही काळजी करू नका. काही काही ठिकाणी हलक्या सरी देखील झाल्यात. जे टक्केवारी सांगितली त्या टक्केवारी झाली. ही कमेंट मला उद्याच्या लाईव्ह मध्ये नक्की करा की आज जे सांगितले ते उद्या काय रिझल्ट आला त्याबद्दल. संग्रामपूरला देखील